आज या आत्मकलेश परिवर्तन पायी यात्रेच्या निमित्ताने ज्यांनी या ठिकाणी प्रामुख्याने उपस्थिती लावली असे देशातील शेतकऱ्यांच्या असंतोषाचे जनक आदरणीय राजू शेट्टी साहेब, त्याचबरोबर सर्व शेतकऱ्याच्या व्यथा आणि कथा आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी मांडल्या असे आमचे मार्गदर्शक आदरणीय गजानन पाटील बंगाळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष आदरणीय प्रकाश तात्या बालवडकर तुळजापूरून या ठिकाणी आले आणि मा भवानीचा आशीर्वादही मला या ठिकाणी देऊन टाकला असे आमचे सहकारी मित्र आदरणीय रवींद्रदादा इंगळे, बारामतीहून या ठिकाणी आलेले आमचे सहकारी मित्र आमच्या संघटनेचे नेते आदरणीय अमरसिंग कदम, त्याचबरोबर आमचे पेंदे साहेब ज्यांनी या कार्यक्रमासाठी चांगले परिश्रम घेतले असे उज्ज्वल पाटील चोपडे, आदरणीय उज्ज्वल पाटील खराटे, संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आमच्या संघटनेचे नेते आदरणीय विठ्ठल हो वखारे, आमचे स्वाभिमानीचे संग्रामपूरचे संचालक शेख सलीम सद्दामभाई, त्याचबरोबर आमचे आपल्या जळगाव तालुक्यातील आमचे संघटनेचे नेते आदरणीय तेजराभाऊ लोणे, अंकुशभाऊ सुलताने, विलासभाऊ तराळे, विशालभाऊ चोपडे, निलेशभाऊ तेल्लारकर, बाळापूर या ठिकाणी आलेले सुरुवातपासून आमच्यासोबत पायी चालतात असे राजू बापू देशमुख, पाळसुळून 71 वर्षाचे वयोवृद्ध सुरुवातपासून आमच्यासोबत पायी चालतात असे विठ्ठलभाऊ पिशे, शेगावून या ठिकाणी आलेले आमचे संतोषभाऊ खेरडे आणि संघटनेचे ज्यांनी अनेक दिवसापासून शेगाव तालुक्याचे धुरा सांभाळत असे आमचे शेगाव शहर अध्यक्ष आदरणीय गोपालभाऊ तायडे, सर्व सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी जमलेले ज्येष्ठ नागरिक, माझे तरुण मित्रमंडळी, या ठिकाणी सर्वांचे नाव घेणं शक्य नाही, उशीर खूप झाला, वरून उन्हाचा तडाखा, खालून सरकार तडके देते आहे, अशा परिस्थितीमध्ये जास्त वेळ या ठिकाणी बसणं शक्य नाही, मी कमी शब्दात या ठिकाणी बोलणार आहे. आणि त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमासाठी प्रचंड असं सहकार्य केलं आणि आमच्या या कार्यक्रमासाठी तुमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि प्रशांत डिक्करनं खरोखर मनापासून लढलं पाहिजे, यासाठी ज्यांनी साऊंड सिस्टीम, स्टेज आणि सर्व माईक जे काय असतील 17-18 दिवसापासून ज्या ज्या गावामध्ये सभा झाल्या सर्व स्टेज ज्यांनी उपलब्ध करून दिला, साऊंड सिस्टीम, 2 जनरेटर की 1 रुपया न घेता, विशेषतः ज्यांनी जनरेटरमध्ये 100 रुपयेसुद्धा पेट्रोल घेतलं नाही असे आमचे सहकारी मित्र विवेक भाऊ धुळे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगला साऊंड सिस्टीम त्याचा या ठिकाणी आहे साहेब, त्यांनी पूर्णतः 1 रुपया न घेता आपल्याला मोफत या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. त्याचबरोबर ज्यांनी बॅनर हे दिले असे आमचे नागपूरहून या ठिकाणी आले आहेत की प्रशांत भाऊ तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला या शेतकऱ्यांसाठी जे जे लागेल फक्त तुम्ही मागा, असे आमचे सहकारी मित्र नागपूरचे रोशनदादा बोदडे, त्यांनी बॅनर असतील सर्व साहित्य आपल्या हातात, अर्ज जे आहेत ते कारण मी त्यांना सांगितलं की मी माझ्या शेतकऱ्यांना किंवा महिलांना अर्ज देऊ शकत नाही, पण रोशनदादाने सांगितलं की तुम्ही चिंता करू नका, प्रशांत भाऊ सर्व अर्ज मी उपलब्ध करून देतो. नागपूरहून त्यांनी या ठिकाणी अर्ज पाठवले, स्टिकर पाठवले, आमच्या सहकार्याले जे कार्यकर्ते आहेत त्यांना 300 टी-शर्ट सुद्धा पाठवले 1 रुपया न घेता आणि ते स्वतःसुद्धा या कार्यक्रमामध्ये आले, त्यांचं सुद्धा एकदा टाळ्या वाजवून या ठिकाणी स्वागत केलं पाहिजे. त्याचबरोबर अनेक वेळा आपण मोर्चे आंदोलन केले, त्या मोर्चामध्ये सुद्धा आमचे सहकारी मित्र टुनगिऊन ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे, अजाबराव निंबोळकर, अनेक वेळा त्यांनी साऊंड सिस्टीम आपल्याला उपलब्ध करून दिली, त्यांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि त्याचबरोबर हे जे प्रचार रथ आहेत ज्यांनी या प्रचारासाठी रथ उपलब्ध करून दिले असे आमचे शुभम भाऊ गावंडे, गजानन भाऊ राठोड, उकडे बाजारून या ठिकाणी आलेले सुजय भाऊ वाघ यांनी सुद्धा या ठिकाणी प्रचारासाठी रथाची उपलब्धता करून दिली, रथाला गाड्या उपलब्ध करून दिल्या. आणि एवढंच नाही तर अनेक गावामध्ये ज्या ज्या गावामध्ये गेलो त्या त्या गावामध्ये लोकांनी
जेवणाची राहण्याची मुक्कामाची व्यवस्था केली आणि पारसूड सारखे गाव असतील बावनबीर असेल त्या ठिकाणी लोकांनी साहेब देणगी सुद्धा दिली. कोणा गावात 8,000 दिले, कोणा गावात 10,000 दिले, कोणा गावात 5,000 दिले. असे त्यांचे सुद्धा मी मनापासून या ठिकाणी मनापासून खरोखर धन्यवाद देतो त्यांना. आणि त्याचबरोबर खरं तर ज्या गावामध्ये माझं मुक्काम झालं 200-300 लोक आम्ही असायचे. सर्व लोकांची जेवणाचा व्यवस्था ते गाव करायचं आणि मुक्कामाची व्यवस्था करायची. आम्ही पहाटे आम्ही थकून गेलेलो होतो. आम्हाला जाग येत नव्हती, पण पहाटेच आमच्या अगोदर आमच्या लोकांना आंघोळीसाठी त्या गावातले लोक पहाटे येत होते. आम्हाला माहीत नव्हतं, पण त्याची गरम पाण्याची व्यवस्था, आमचे चहा पाणी पोय पाण्याची सर्व व्यवस्था त्या ठिकाणी गावागावात करत होते ते. मग शेगाव असेल, जवळ असेल, झाडेगाव, काळखेड, मनसगाव, काकोळा, पातुर्डा, आवार, वरवट, एकलारा, बावनगीर, वडगाव, संपूर, टुनकी, करमोळा, संग्रामपूर, वकाना, भेंडवळ, टाकळी, पारसकर, खांडवे, दादुलगाव, पिंपळगाव, सुलज, वडगाव, उमापूर, सुनगाव, बोराळा, वडसिंगे, वडगाव पाटण, सावरगाव, असलगाव इत्यादी गावामध्ये आमचं मुक्काम झालं. दुपारच्या जेवणाची व्यवस्था असेल, रात्रीची मुक्कामाची असेल, रात्री जेवणाची असतील, सर्व सहकार्य येणं. कोणती जात पात धर्म पाळला नाही, कोणता पक्ष पाळला नाही, पण सर्व लोक त्या ठिकाणी समोर आले आणि आत्मकलेश परिवर्तन पायी मोर्चा जो होता त्या सर्व आमच्या सहकार्यांना त्यांनी आज कधी अगदी आठवू दिलं नाही. या पद्धतचं सेवा त्या ठिकाणी दिली, त्याबद्दल मी खरोखर तुमच्या कार्याला सुद्धा माझा सलाम आहे भावांनो. अशा परिस्थितीमध्ये की तुमच्यावर प्रचंड दबाव असताना सुद्धा तो दबाव बाजूला झुगारून आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला तुम्ही या ठिकाणी बळ दिलं, एक लढण्यासाठी एक ताकद निर्माण करून दिली. आणि खरं तर उशीर खूप झाला. वरून या ठिकाणी उन्हाचाही फार पारा आज अचानक उन्हाचाही पारा चांगला चढलेला आहे. खरं तर ही आत्मकलेश परिवर्तन पाययात्रा शेतकऱ्यांचे, मजुरांचे, आमच्या जनसामान्य कष्टकऱ्यांचे, आमच्या महिला भगिनींचे, विद्यार्थ्यांच्या आणि युवकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी गेल्या 3 जानेवारीला श्री संत गजानन महाराजांच्या शेगाव नगरीतून महाराजांचे दर्शन घेऊन या बुलढाणा जिल्ह्यातून अनेक भागातून निघाली आहे. ही आता संग्रामपूर तालुका असेल, जळगाव असेल, संग्रामपूर तालुका असेल, जमतेम 125 गाव शिवारातून आम्ही सर्व सहकारी पायी चालत 381 किलोमीटरचा पायी प्रवास करून आज ही यात्रा आपल्या जळगावच्या या मैदानावर उतरली आहे. आणि आमच्या सोबत तुम्ही हजारोच्या संख्येनं सर्व शेतकरी असतील, महिला असतील, मजूर असतील, तुम्ही सध्या आज या ठिकाणी आले आहेत. खरं तर प्रश्न अनेक आहेत, काय बोला काय या ठिकाणी सुचत नाही, पण जे तुमच्यासाठी मी मागतोय, राजू शेट्टी साहेब सुद्धा आपल्यासाठी या ठिकाणी आलेत की आमच्या हे जे समस्या ह्या ज्या मागण्यात, हे मागण्या मागण्यासाठी याच्या अगोदर सुद्धा आपण आंदोलना मोर्चे केलेले आहेत. मग त्या अतृष्टीचा विषय असो, ज्या शेतकऱ्याच्या जमिनी खरडून गेल्या यासाठी सुद्धा आपण मोर्चे काढले आणि या जळगाव मध्येच अन्न त्याग आंदोलन केलं होतं ना. काय होतं आमचं म्हणणं, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या 80,000 हेक्टर बाधित जमीन आहे संग्रामपूर जळगाव तालुक्यामध्ये, 2-2, 3-3 वर्ष ते जमीन पिकत नाही, त्या जमिनीवरचं कर्ज माफ केलं पाहिजे. मागणी चुकीची आहे की बरोबर आहे? त्याचबरोबर अनेक जनावर वाहून गेले, जनावर असे वाहून गेले की त्या जनावराचा पत्ता लागला नाही. 4-4, 5-5, 6-6 किलोमीटर ते जनावर पुरामध्ये वाहून गेले. काही जनावर गाळामध्ये गेले, त्याचे पंचनामे होऊ शकले नाही, त्याचं पोस्टमॉर्टम सुद्धा होऊ शकलं नाही. अशा परिस्थितीमध्ये आमच्या शेतकऱ्यांना अजून 1 रुपयाची मदत त्यांना मिळाली नाही. साधे अर्ज सुद्धा घेतले नाही. घेतले का? अनेक शेतकऱ्यांच्या गावामध्ये जे आमचे लोक राहत होते, नदी काठच्या गावामध्ये पुराचा प्रवाह, पुराचं पाणी आल्याने लोकांचे घर त्या ठिकाणी वाहून गेले. अनेक शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या. या सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांचं नुकसान भरपाई भेटली पाहिजे. आम्ही अन्न त्याग आंदोलन केलं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. पण ते आंदोलन साहेब इथले आमदार संजय कुटे त्यांनी आटोकाट दडपण्याचा प्रयत्न केला ना. माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता जर शेतकऱ्यासाठी, मजुरासाठी लढत असेल आणि एका बाजूने या लोकांनी तुम्हाला या मतदारसंघाचा आमदार केलं, राज्याचा मंत्री केलं, तुम्हाला सत्तेमध्ये बसवलं आणि त्या लोकांसाठी जर मी आज लढत असेल तर त्या शेतकऱ्यांचं आंदोलन तुम्ही दडपता, हे कदापि आता खपून घेतल्या जाणार. त्या दिवशी एकटा होतो, पण आज या 50,000 शेतकऱ्याची फौज घेऊन तुमच्या दारात आलो हे सांगायसाठी खऱ्या अर्थानं.
काय गुन्हा होता आम्ही तुमच्यासाठी लढलो? आमच्या उपोषण मंडपातली साहेबांनी लाईन बंद केली. ज्या शेतकऱ्यांनी मला पाठिंबा दिला अशा 37 लोकांवर गुन्हे दाखल केले पोलिसांना समोर करून. आणि तिथं एक ठाणेदार होतं कोणतं झांबरे नावाचं, मला तर हेच कळत नाही शेतकऱ्यांना काढलं त्याला की दाऊद इब्राहिमनं काढलं हेच मला कळत नाही. माझ्यासाठी रोशन देशमुख सारखा काही गुन्हा नसताना त्याला 5 दिवस जेलमध्ये टाकलं. काय तर प्रशांत डिक्करना हा सहकार्य करतो म्हणून आत्मदनाचा इशारा मी दिला होता. आणि जेलमध्ये कोणाला टाकलं? 5 दिवस जेलमध्ये टाकलं. आणि ज्यावेळेस न्यायालयात नेलं त्यावेळेस त्यांची 11 दिवसाची पोलीस कस्टडी मागितली. किती दिवसाची? काय गुन्हा आहे? तुमच्यासाठी लढणं गुन्हा आहे का? आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यासाठी लढत नाही असं जर तुमचं मत असेल तर तुम्ही समोर यायला पाहिजे. बरोबर आहे ना? आणि मला समजलं की आता हे आंदोलन आपलं दडपून काढतात, हे आंदोलन मोडून काढतात. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती काय असते, कारण आम्ही महाराजांचा इतिहास वाचलेला आहे. काही भाजपचे चमचे कॅटल्या म्हणतात का? काही भाजपचे कॅटल्या म्हणत की प्रशांत डिक्कर आंदोलनातून पळून गेला म्हणत ना. प्रशांत डिक्कर हा पळकुटा नाही, हा पळणारा नाही, हा तुमच्या बोकांडीवर बसून तुमच्या नरडीचा घोट घेणार आहे. जर आमच्या शेतकऱ्याचा घाम तुम्ही पायाखाली तोडत असाल तर आता कदापि सहन करणार नाही. आणि म्हणून ज्या वेळेस समजलं की आता शेतकऱ्याचं आंदोलन दडपून काढतायत, शेतकऱ्याचं आंदोलन दडपून काढतात, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची रणनीती वापरून महाराजांचा इतिहास मी वाचलेला आहे. आणि म्हणून ताबडतोब त्या ठिकाणी भूमिगत होऊन या सरकारला आत्मदनाचा इशारा दिला. 4 दिवस भूमिगत राहिलो आणि कुठंतरी या सरकारनं दखल घेतली. बैठक कलेक्टरने लावली. साहेबांचं आणि कलेक्टरचं सुद्धा बोलणं झालं. ज्या दिवशी माझं आत्मदन होतं त्याच्या अगोदरच्या दिवशी 8 ते 10 फोन त्या कलेक्टरने साहेबाशी बोलले की तुमच्या माणसाला सांगा, तुमच्या प्रशांत डिक्करला सांगा की आम्ही बैठक लावायला तयार आहे. आता साहेबाचा माझा संपर्कच नव्हता. साहेबांनी अनेक कार्यकर्त्याला फोन केले पण कोणा कार्यकर्त्याला माहित नव्हतं प्रशांत डिक्कर कुठं आहे. माहित होतं काय? मग म्हटलं आता उद्या आता आपला आत्मदन आहे पण आपल्या साहेबाला हा विषय कानावर असला पाहिजे. अचानक मी संध्याकाळी फोन केला, दुसऱ्या दिवशी आत्मदन होतं आणि म्हटलं आपल्या नेत्याच्या कानावर असला पाहिजे विषय. म्हणून साहेबाला मी सांगितलं. त्यावेळेस मला साहेबांनी सांगितलं की प्रशांत कलेक्टर तुमची बैठक लावायला तयार आहे. म्हटलं ठीक आहे साहेब, चालते आपल्याला. बरोबर आहे ना? आम्हाला त्या पद्धतीचं त्यांनी पत्र दिलं. मी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सोशल मीडियातून सर्वांना त्या ठिकाणी आवाहन केलं की आपल्या शेतकऱ्याच्या जे अतिवृष्टीग्रस्त शेतकरी आहेत, नुकसानग्रस्त शेतकरी आहेत, त्या संदर्भात त्या मागण्याच्या संदर्भात या सरकारनं दखल घेतली. आणि 4 दिवसांना जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक लागली. त्याचं पत्र सुद्धा मला आलं. आणि म्हणून आमचं उद्याचं आंदोलन हे स्थगित करतो आहे. बरोबर आहे ना? दुसऱ्या दिवशी आलो, आमचं फॉर्मॅलिटी जे असते ते या ठिकाणी पूर्ण केली. पण ज्या कलेक्टरनं तुमच्या शेतकऱ्याच्या प्रश्नावर बैठक लावली होती त्या कलेक्टरची यांनी बदली केली. कारण सत्ता याची हे सत्तेतले आहेत. मला माहिती आहे ना, सत्तेला माज आला, याला पैशाची मस्ती आली आहे. ज्या कलेक्टरनं ज्या कलेक्टरनं आमची बैठक लावली त्या कलेक्टरनं त्यांनी रातोरात बदली केली. आणि या ठिकाणी साहेब दुसरा किरण पाटील नावाचा कलेक्टर आणला आणि त्या कलेक्टरनं आमची बैठक रद्द केली, पत्र काढलं, बैठक होऊ दिली नाही. अनेक वेळा मुख्यमंत्र्यांना पत्र दिले, अनेक वेळा या कलेक्टरला जाऊन भेटलो आणि सांगितलं की साहेब तुम्ही फार मोठी चूक करताय. पण तेही म्हणे की आम्हाला प्रशांत नोकऱ्या कराव्या लागतात. काय करावं लागतं? जर आम्ही या सत्ताधाऱ्यांचं ऐकलं नाही तर आम्हाला एक गडचिरोली पाठवतात. म्हणजे तुम्ही सत्ता हातात आहे म्हणजे काही करायचं का? खरं तर त्याच ठिकाणी निश्चय केला की आता हे सरकार ऐकणार नाही. अपेक्षा होते, काय मागण्या होत्या? सर्वसाधारण मागण्या होत्या आमच्या शेतकऱ्यांच्या. कारण ज्या शेतकऱ्याचं नुकसान होतं, अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत. केवळ केवायसीचा थोटांग त्या ठिकाणी पुढे केलं जाते ना. कार्यालयात गेलं तर सांगतात तुमची केवायसी नाही. आणि ते केवायसीची अट शिथिल करून पूर्वीप्रमाणे जे नुकसान भरपाई ते शेतकऱ्याच्या खात्यात
जमा करा ही मागणी होती. आदिवासी भागासह सिंगल फेजचा प्रश्न आहे. रात्री बेरात्री पाणी द्यायला जावं लागते. त्यासाठी रात्रीचा सिंगल फेज कायमस्वरूपी सुरू असला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये 24 तास वीज असली पाहिजे. या पद्धतीची त्या ठिकाणी मागणी होती. 75 वर्षाच्या वयोवृद्धांना सरकारनं बस सेवा मोफत केल्या ना. आमचं म्हणणं आहे की 75 वर्षाचे आमचे आबाजी कुठं फिरत नाहीत. त्यांना डोळ्याला दिसत नाही, त्यांना चालता येत नाही. त्यांना संडासला जर जायचं असतं तर 2 लोकांना धरून न्यावं लागतं. बरोबर आहे ना. आमचे आबा 75 वर्षाचे, तुम्ही आमच्या 75 वर्षाच्या वयोवृद्धांना बस सेवा मोफत केली. त्याच धर्तीवर आमचं दुमत नाही, पण त्याच धर्तीवर जे आमच्या शेतकऱ्याचे शेतमजुरांचे मुलं मुली शाळेमध्ये जातात त्या सर्व विद्यार्थ्यांना बस सेवा मोफत केली पाहिजे ही मागणी होती. कंत्राटी नोकर भरती वरच्यावर कार्यक्रम चालू केला तो नको आहे आम्हाला. आम्ही कारण की रात्र दिवस करतो आमच्या पुढच्या मुलासाठी, चांगला शिकला पाहिजे, त्याला नोकरी लागली पाहिजे. त्यासाठी कंत्राटी भरती बंद करा आणि शासकीय नोकर भरती चालू करा अशी मागणी होती. अवकाळी पावसाने हरभऱ्याचे नुकसान झाले. दुबार पेरणी झाली, त्याचे पंचनामे झाले नाही. झाले का? त्या दुबार पेरणी ज्या शेतकरी झाली त्या हरभऱ्याचे तात्काळ पंचनामे झाले पाहिजेत आणि एकरी 25,000 रुपये सरकारनं नुकसान भरपाई दिली पाहिजे. या पद्धतीची मागणी होती. आणि कापूस सोयाबीन भाववाढी संदर्भात या सरकारनं, राज्य आणि केंद्र सरकारनं निर्णायक भूमिका घ्यावी अशा पद्धतीच्या मागण्या आपण त्या ठिकाणी केल्या होत्या. बरोबर आहे ना. आता मला एक सांगा, नुकसान प्रचंड झालं. शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या, जनावरं वाहून गेले, विहिरी खचल्या, पिकं वाहून गेले. विवेक भाऊ धुळे आमच्या समोर बसलेला, त्यांचे बाबा ज्या दिवशी अतिवृष्टी झाली 22 जुलैला सकाळी शेतामधून येत होते. नदीच्या मधोमध आले एकलाराचे, नदीला पाणी वाढत गेलं. बाबा पुरामध्ये अडकले, पण योगायोगानं तिथं 5 फुटावर इलेक्ट्रिकचा पोल होता. विवेक भाऊच्या वडिलांनी मदन भाऊनं तो पोल हातात धरला, पण काय झालं, प्रवाह वाढत गेला, पाणी वर गेलं. अखेर 2-2.5 फूट फक्त शिल्लक त्या ठिकाणी पोलचं तुकडं राहिलं. तेवढा पूर त्या नदीला आला. पण काय झालं अचानक की प्रवाह प्रचंड वाढला होता, पाण्याची गती वाढली. अखेर तो पोल सुद्धा नदीमध्ये पडून आमचे मदन भाऊ त्या ठिकाणी मृत्यू पावले. अरे जमिना गेल्या, जनावरं गेले, घरं गेले, आमचे पोटचे गोडे गेले. तरी या सरकारला जाणीव नाही, अजूनही चेष्टा करतात. आणि बऱ्याच गावामध्ये लोकांच्या ज्या ठिकाणी पंचनामे केले साहेब यांनी, पण तोंड पाहून केले. बरोबर आहे, तोंड पाहून पंच केलं. जे भाजपचे कार्यकर्ते आहेत गावागावात, त्यांचं नुकसान नाही बऱ्याचशा लोकांचं, पण त्यांच्या खात्यात पैसे टाकले यांनी. आमचा गरीब ज्याचं नुकसान झालं, जमिना खरडून गेल्या, 4 वर्ष पिकत नाही, अशा लोकांना अजूनही खात्यामध्ये पैसे नाही आहेत काय? मग ज्या वेळेस नुकसान झालं त्यावेळेस या मतदारसंघाचे आमदार संजय कुठे पत्रकार परिषद घेऊन सांगत होते की हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, सरकार तुमच्या पाठीशी उभं आहे. कुठं आहे सरकार तुमचं? कुठं आहे आमदार? आणि सांगत होते की 5,000 नाही तर आम्ही 10,000 रुपये घराची नुकसान भरपाई देतो. किती? ते मदत तातडीचे किती देतो म्हणा. मी बी आता आमदाराच्या घरात चिकल टाकतो. 10,000 घर सफा करते का पाहतो. 10,000 घर सफा होते ना, आमचं घर कसं का उभं राहील 10,000? म्हणजे नौटंकीपणा ते करतात आणि चेष्टा आपल्या शेतकऱ्याच्या करतात. खरं तर त्यांचं काम होतं. 15 दिवसाचं अधिवेशन नागपूरमध्ये झालं. त्यांना हे माहित होतं की आपल्या मतदारसंघातला शेतकरी आज आत्महत्येच्या पायरीवर उभा आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे घरं गेले, जमिना गेल्या, जनावरं गेले, विहिरी खचल्या. ज्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भेटली पाहिजे त्यासाठी या मतदारसंघाचे आमदार संजय कुटेने त्या ठिकाणी बोलायला पाहिजे असतं की हे सरकार काढलेलं डुंगणं आहे, चांगलं बोलते आहे ना. मी पाहतो सोशल मीडियात, ते फेसबुकात त्याच्या पेजवर टाकते, ते मागे खुर्च्या रिकाम्या असतात, मस्त बोलते. त्यांनी त्या ठिकाणी बोलायला पाहिजे असतं की सरकारला त्याला जाणीव करून देण्यात जायची होती की आमच्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं. या शेतकऱ्यांना किमान 2,500-3 हजार कोटीचं पॅकेज जवळ करून संग्रामपूर, जळगाव तालुक्यात, शेगाव तालुक्यासाठी तात्काळ नुकसान भरपाई या सरकारनं त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली पाहिजे. बरोबर आहे, चुकीचं आहे? पण
पण ते बोलले नाही, कारण ते करते नफ्याचा धंदा. त्याला माहिती आहे नुकसान भरपाई 2,500 कोटी सरकारने जाहीर केलं, तुमच्या खात्यात आली, तुम्ही काय देसान? काही दिले असते का? त्याने त्या ठिकाणी सांगितलं, बोलले, मी अगोदर सांगितलं ते चांगलं बोलते, ते बोललं त्या ठिकाणी सांगितलं की आमच्या जळगाव मतदारसंघामध्ये 22 जुलैला प्रचंड अतिवृष्टी झाली. आमच्या गावागावातले सभागृह पुरामध्ये वाहून गेले, अनेक गावातल्या अंगणवाडीच्या बिल्डिंगा वाहून गेल्या, आमच्या मतदारसंघातले रोड रस्ते वाहून गेले आणि त्याच्यामुळे गावागावाचा संपर्क तुटला. या गावातून त्या गावात जाता येत नाही, त्या गावातून त्या गावात जाता येत नाही. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, किमान आमच्या मतदारसंघासाठी त्या नव्यानं त्या बिल्डिंगा उभ्या करण्यासाठी, रोड रस्त्याची सुधारणा करण्यासाठी या सरकारनं किमान 2,500-3 हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर केला पाहिजे. कारण आम्हाला पुन्हा एकदा रोड रस्ते बांधल्या जातील, आमचे ठेकेदार आम्हाला पोचता येतील, बरोबर ना? म्हणजे पाक गणित काय उलट आहे. नुकसान कोणाच झालं? जमिनी कोणाच खरडून गेल्या? जनावर कोणाचे गेले? पीक कोणाचं वाहून गेलं? विहिरी कोणाच्या खचल्या? शेतकऱ्याच्या. आणि निधी कोणाला भेटला? जमलं का? आता जमलं? बारे गडी 20 वर्ष झाले, लोकांना काय कमी केलं? काही कमी केलं का आपण? कधी मागे पुढे पाहिलं नाही ना. पण आता याचे असली दात काय आहेत त्या ठिकाणी आज त्यासाठी या ठिकाणी या आत्मकलेश पाययात्रेच्या माध्यमातून सांगायचं आहे, या सरकारला सुद्धा सांगायचं आहे, आमचा शेतकरी बर्बाद झालाय. दुःख वाटते सांगताना की गेल्या 10 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये 2,500 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि सर्वात जास्त आत्महत्या आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहेत. बुलढाणा जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या, एवढा दुःख या ठिकाणी होत आहे. आणि दुसऱ्या बाजूने हे तुमच्या सरकार आमच्या चेष्टा करताय. हा आक्रोश या ठिकाणी या सरकारने पाहून घेतला पाहिजे. आमचे ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं, जमिना खरडून गेल्या असतील, विहिरी खचल्या असतील, जनावरे गेले असतील, घरे वाहून गेले असतील, त्या शेतकऱ्यांना सरकारनं तात्काळ नुकसान भरपाई दिली पाहिजे. साहेब, यासाठी तुम्ही जो आदेश देशाल तो आदेश आम्ही आमच्यासाठी शिरसाल म्हणून तुम्ही म्हणसाल ते आम्ही करायला तयार आहे ना. तुमच्या आदेशाची वाट पाहतोय. या ठिकाणी आमच्या महिला भगिनी आहेत, अनेक शेतकरी आमच्या भागातला कर्जबाजारी आहे. आमच्या भागातला शेतकरी हा कर्जापायी आत्महत्या करतोय. 2-2, 3-3 वर्ष झाले आमच्या बहिणीचे लग्न बाकी आहेत. 30-30, 40-40 वर्षाचे पोरं बिना लग्नाचे आहेत. ज्या वेळेस आमचा भाऊ दरवाजातून आत येतो तर आई बापाचा जीव कचक दे की पोरगा दरवाजाला टेकला पण अजूनही सुनवाई रे. ही परिस्थिती आमच्या शेतकऱ्याच्या मजुराच्या घरातली आहे ना. आणि म्हणून या सरकारने आमच्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा केला पाहिजे, या शेतकऱ्यांना कर्जातून मुक्त केला पाहिजे. या पद्धतीची मागणी आपल्याला सरकारकडे करायची आहे. राजू शेट्टी साहेबांनी तो विषय लावून धरलाय, पण मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो, तुमची सर्वांची आपली ताकद एकत्रित असली पाहिजे, आपण संघटित असलं पाहिजे. ज्या वेळेस हाक दिले त्या वेळेस आपण आज जसे समोर आला त्याच पद्धतीनं ताकदीनं समोर आलं पाहिजे. ज्या शेतकऱ्यावर कर्ज आहे ना, त्या शेतकऱ्याला आता कदाचित बँकेचे अधिकारी घरी येतील वसुलीसाठी, वसुली अधिकारी, तर त्यांना सांगायचं की आमचं कर्ज आजपासून आमचं प्रशांत डिक्कर कर्ज भरणारा प्रशांत डिक्कर, तुमचं कर्ज भरण्याची जबाबदारी कोणी घेतली? नाव फिट करून ठेवा. काही झालं तरी चालेल, जोपर्यंत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत राजू शेट्टी साहेब या सरकारला सोडत. फक्त आपण सोबत असलो पाहिजे, तयारी आहे ना. आणि दुसऱ्या बाजूने आमच्या महिला भगिनी सुद्धा या ठिकाणी आहेत. बोलताना बंगाळे पाटलांनी सांगितलं, खर तर महिला भगिनीचे गावागावात बचत गट तयार केले आहेत ना. मला वाटतं तुम्ही जमतेम गटातलेच महिला सर्व. हे सरकार एवढं हुशार आहे, त्यांना माहिती आहे या महिलाच्या घरातले जे
पती असतील, सासरे असतील, देर असतील, जेठ असतील, याच्या सर्वांवर बँकेचं कर्ज आहे. याच्या खिशा फाटक्यात, याच्या नांदाला लागायला परवडत. सरकार हुशार आहे म्हणून त्यांनी काय केलं, थोडं महिलाला समोर घेतलं. कारण त्यांना माहित आहे महिलाची जात इमानदार आहे, बाईची जात आहे ना. ज्यांना बचत गटाच्या माध्यमातून लाखो रुपये कर्ज दिलं आणि आपल्याही बाहेर काही झालं तरी घरात वेळेवर हप्ता भरतात, नियमित कर्जाचा भरणा करतात तुम्ही. नसले पैसे 8-10 दिवस मजुरी चालली नाही तर घरात भांडतीन, घरात तंटीन, मालकाशी भांडतान तुम्ही. आणि नाही जमलं तर मग शेवटी अखेरचं मला माहिती काय करता तुम्ही, बाबाला फोन करता, बाबा यायचं काही खरं नाही, 2-4 दिवस झाले मी पाहिलं, मग तुम्ही पाठवता का. दादा म्हणतात की त्यांच्या लक्ष्मीनं गटाचे पैसे भरण्यासाठी खायची ज्वारी विकली. अनेक आमच्या बहिणींनी गळ्यातले मंगळसूत्र मोडले, मंगळसूत्र मोडलेले सुद्धा मागे कचरले नाही आणि वर्षाचा भरणा व्यवस्थित केला. आणि या सरकारनं काय सांगितलं होतं कोरोनाच्या अगोदर, आणि सरकारनं शासन निर्णय असा घेतला की जे महिला बचत गटाचे पैसे नियमित भरणा करतील रकमेचा, त्या बचत गटांना आम्ही 100% पूर्णपणे व्याजाची रक्कम परत करू. बरोबर आहे का. आणि सुकडीकर नावाची योजना काढली, सुमतीबाई सुकडीकर नाही, सुमतीबाई सुकडीकर नावाची योजना काढली आणि पूर्ण व्याजाची रक्कम परत करतो म्हटलं. 5 वर्ष होऊन गेले. दरवर्षी आमच्या महिला पाटील पैसे घेतात, व्याजासहित भरतात, पैसे घेतात, व्याजासहित भरतात. 5 वर्ष झाले अजून या सरकारने 1 रुपया बी आमच्या महिलेच्या खात्यात टाकले का. आता कुठंतरी आपलं त्यांना माहित आहे, राजू शेट्टी साहेबांना जो विषय हातात घेतला तो विषय साहेब पुरा करतात. मग कुठंतरी आता सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आणि म्हणून गावागावात ते अधिकारी पाठवायला लागले. आले होते का काही अधिकारी तुमच्याकडे. आधार कार्डच्या झेरॉक्स द्या, तुम्हाला 3000 देतो, मानधन देतो म्हणतात. मानधन आपण काय ठिकाणी आहे काय. अरे एका दाण्याचे 1000 दाणे करण्याची ज्या माय बापाच्या मनगडामध्ये ताकद आहे, त्या आई बापाच्या पोटी आपण जन्माला जगाची भूक मागवणारे लोक आहे आपण भिकारी आहे काय. आम्हाला मानधनची भाषा वापरता. अरे पहिले 5 वर्षाचा व्याजाची रक्कमचा हिशोब करा आणि 1 रुपया आमच्या बाईच्या खात्यामध्ये जमा करा अशी मागणी आपण या ठिकाणी केली आहे. आणि या सर्व महिला असतील, या सर्व महिला आमच्या शेतकऱ्याच्याच परिवारातल्या, आपली आई आहे, आपली बहीण आहे. आणि आज हा तालुका संग्रामपूर असेल, जळगाव असेल, शेगाव असेल, नैसर्गिक आपत्तीच्या छायेखाली आलाय. शेतकरी या भागातला संकटाचा आत्महत्येच्या पायरीवर उभा आहे. आणि या महिला सुद्धा आमच्या शेतकऱ्याच्या परिवारातल्या ह्या महिला सुद्धा संकटात आहेत. एका बाजूनं या सरकार, या देशातले जे उद्योगपती संकटात झाले, जे उद्योगपत्याचे धंदे तोट्यामध्ये गेले, त्यांना करोड रुपया सरकारनं कर्ज माफ केलं ना. आज जर आमच्या शेतकऱ्याच्या परिवारातल्या ह्या महिला जर संकटात असतील, त्या महिला बचत गटाचं सुद्धा सरकारनं कर्ज माफ केलं पाहिजे. यासाठी आपण या पद्धतीची मागणी केली ना. मजुराचा प्रश्न तसाच आहे, मजुराचा प्रश्न गंभीर आहे. यासाठी आपापले अर्ज आहेत ना आपल्याकडे. एखादा नेता जर मोर्चा काढत असेल, आंदोलन करत असेल, तर तो त्याचा पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी करते ना. पण आज आमचा हा शेतकरी, शेतमजूर, आमच्या महिला भगिनी या ठिकाणी आले, स्वतःचे अर्ज घेऊन आले. या सरकारला हेच सांगायचं आहे की आता आम्हाला कोणत्या पक्षाचं अस्तित्व नाही, पण आमच्या स्वतःचं या ठिकाणी घरादाराचं अस्तित्व टिकलं पाहिजे. आमच्या नवऱ्या मुला बाळाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आज आम्ही या मैदानात आलो आणि खऱ्या अर्थानं म्हणून हे अर्ज आपण या ठिकाणी आणले आहेत. खरं तर मजुराचा प्रश्न गंभीर आहे. प्रत्येक घरामध्ये, परिवारामध्ये 5-5 लोक असतात. कोण्या भागात, कोण्या गावात, कोण्या कुटुंबामध्ये 6 असतात ना. सर्वच सदस्य नावानं जमीन असते असं काही आहे काय. सर्वच्या नावानं 7-12 नाही ना. बऱ्याच वेळा असं होते की बाबाच्या नावानं आहे, मुलांच्या नावानं नाही, मोठ्या भावाच्या नावानं आहे, लहान 3 भावाच्या नावानं नाही. बरोबर ना. काय होते, एखाद्या वेळेस आपण सर्व शेतात काम करणारे माणसं रात्रदिवस काम करतो. अर्ध्या रात्री आम्ही पाणी द्यायला जातो. अनेक वेळा घटना घडतात. कधी जंगलात जनावर हल्ला करतात, कधी विहिरीत पडून मृत्यू होते, कधी साप चावते, कधी शॉक लागून मृत्यू होते. पण अशी घटना ज्याच्यासोबत घडते त्याच्या नावानं जर 7-12 काही असला तर सरकार थोडंफार मदत करते. परंतु ज्याच्या नावानं 7-12च नाही, भूमी नाही, त्याच्यासोबत जर अशी वाईट घटना झाली तर त्याला मात्र सरकार काही देत. त्यासाठी या सरकारला राजू शेट्टी साहेबांनी 2 वर्षापासून लढा उभा केला मजुराचा आहे.
ज्या ज्या जिल्ह्यात गेले त्या त्या जिल्ह्यामध्ये आवर्जून मजुराचा प्रश्न उचलत आहे. आणि म्हणून आमची या सरकारला मागणी होती, या सरकारनं या राज्यामध्ये शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर कल्याण महामंडळ स्थापन करून ज्या पद्धतीनं मुंबई, दिल्ली, पुण्यातल्या कामगारांना सुविधा भेटतात त्याच पद्धतीच्या सुविधा माझ्या विदर्भातल्या शेतात काम करणाऱ्या मजुरांना सुद्धा भेटल्या पाहिजे अशी मागणी त्या ठिकाणी केली. तुम्ही म्हणसाल त्या मुंबईतल्या कामगारांना काय सुविधा आहे? हे सरकार माथाडी कामगार कल्याण महामंडळाच्या अंतर्गत त्या दिल्ली मुंबईतल्या कामगारांना सर्व सुविधा देते. त्यांचा काही अपघात झाला, एखादा हात मोडला, पाय मोडला तर 2 लाख देते. त्यांचा मृत्यू झाला तर त्या वारसाला 5 लाख देते. त्यांच्या घरामध्ये डिलिव्हरी झाली तर 15,000 देते. सिजर झालं तर 30,000 देते. त्या कामगाराचे मुलं मुली शाळेमध्ये शिक्षण घेतात. त्या सर्व विद्यार्थ्यांना सरकार 10वीच्या नंतर दरवर्षी 1,60,000 रुपये शैक्षणिक खर्च म्हणून देते. अशा अनेक सुविधा त्या दिल्ली, मुंबई, पुण्यातल्या कामगारांना दिल्या जातात. मग आमच्या मजुरांना का नाही, हा माझा प्रश्न आहे. आणि त्याचबरोबर 4 महिन्याच्या अगोदर या सरकारनं आम्हाला साहेबांना पत्र दिले, बैठक बोलावली सह्याद्रीवर मुख्यमंत्र्यांनी. मुख्यमंत्री होते, उपमुख्यमंत्री होते, कामगार मंत्री होते, डिपार्टमेंटचे अधिकारी होते. साहेबांनी त्या ठिकाणी मजुरांचं सर्व त्यांच्या समोर मांडलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं, सर्व ऐकल्यानंतर प्रत्येकाला हृदय त्यांनी त्या ठिकाणी त्यांचे डोळे पाणावले साहेबांना सांगितल्यानंतर. आणि त्यांना साहेबांना सांगितलं की शेतमजुराचं एवढं भयानक खराब प्रसंग असते हे आम्ही कधी ऐकलेलं, कारण तिथं सांगणार कोणी नाही ना, आहे का कोणी? आता तुमच्या जमिना खरडून गेल्या तर नागपुरात सांगितलं नाही, सांगितलं का अधिवेशनात? मग मजुराचं कोण सांगेल? नागपुरात बॅनर लावले, बॅनर. पैसे कोणाचे? तुमचे. पुऱ्या नागपुरात बॅनर. मी गेलो होतो अधिवेशनामध्ये एक दिवस, म्हटलं पा काय आपल्या गळ्याचे पुऱ्या नागपूरमध्ये बॅनर. ती लाइटिंग मध्ये सारे फिटिंग, म्हटलं आता दिवसात दिसतात, रात्री दिसते नाही, रात्री झकाट दिसत. म्हणजे कमिशन आमच्या डोळे खाता. बॅनर नागपुरात लावता, काय धंदा काय चालू केला. आणि त्यावेळेस त्यावेळेस बैठक झाली आणि साहेबाला त्यांनी शब्द दिला, ज्या शेतमजुरांचे ज्यांच्या नावानं सातबारा नाही त्यांना त्यांची इश्रम पोर्टलवर नोंदणी चालू केली, पण मंडळ स्थापन झालं. परत त्याच बैठकीमध्ये साहेबांना त्यांना 20 पानाचं निवेदन दिलं. आणि साहेबांनी त्यांना सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, ज्या पद्धतीने हे सरकार शेतकऱ्यांना PM किसान योजनेचे 2,000 रुपये देते, त्या धर्तीवर आमच्या शेतमजुरांना या सरकारनं दरमहा 6,000 रुपये मानधन दिलं पाहिजे, अशा पद्धतीची मागणी साहेबांना त्या सरकारकडे केली आहे. साहेब, तुम्ही आम्हाला हात द्या. ज्या वेळेस तुम्ही म्हणसाल तर मुंबई मंत्रालयात मी मंत्रालयात यायला सुद्धा तयार आहे ना. पण आमच्या या शेतमजुरांसाठी महामंडळ स्थापन झालं पाहिजे, ते आमची मागणी सर्व या मजुरांची मागणी तुमच्याकडे करतोय. तुम्ही फक्त आदेश द्या, आम्ही आदेशाची वाट पाहतो. साहेब आपल्या भाषणातून सांगणारच आहेत, जो साहेब आदेश देतील तो आपण, बरोबर आहे ना. समस्या अनेक आहेत. बोंडळीचा प्रश्न तसाच आमच्या भागामध्ये बोंडळी येते आहे ना. या सरकारनं बोंडळी मुक्त बियाणं BG4 बियाणं आमच्या शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. जर का सरकार या शेतकऱ्यांना बोंडळी मुक्त BG4 कपाशी बियाणं उपलब्ध करून दिलं नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना या महाराष्ट्रामध्ये कपाशीचा BG4 कपाशी बियाणं वाटपाचा कार्यक्रम हातात घेईन. जे काय व्हायचं ते हा शब्द या ठिकाणी देतो. अनेक प्रश्न त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आमच्या तरुणांचा प्रश्न आहे. प्रत्येक आईबापाचं स्वप्न असते की माझा पोरगा चांगल्या शाळेमध्ये शिकला पाहिजे, त्याला उच्च पदावर नोकरी लागली पाहिजे. आईबाप रात्रंदिवस कमाल कष्ट करतात, उपाशी तापाशी शेतामध्ये काम करतात आणि सर्व वाचलेला पैसा त्या मुलांसाठी शिक्षणासाठी खर्च करतात. अरे आमची आई बिमार पडलीशी आमच्या बापाला दवाखान्यात नेलाशी राहिला तर डॉक्टरना चिठ्ठी लिहून दिल्याशी मेडिकलची, तर त्या ठिकाणी माझा बाप मेडिकलवर गेला आणि सांगितलं की दादा पूर्ण औषध देऊ नको, अर्धच औषध दे. म्हणजे आम्ही पूर्ण दवाखाना करू शकलो नाही, त्यातले पैसे आम्ही वाचवले आणि आमच्या पोटच्या पोरासाठी शिक्षणासाठी पाठवले. आज तेच आमचे पोरं वनवन फिरतात, हाताला काम धंदा नाही, नोकऱ्या नाही. आहेत त्या नोकऱ्या? तर या ठिकाणी 15-20 वर्ष झाले तुम्ही सत्तेत, तुम्ही सरकारमध्ये आहात. किमान या भागामध्ये एखादी MIDC उभा करणं गरजेचं होतं. या ठिकाणी 1-2 कंपन्या त्या ठिकाणी उभा करणं गरजेचं होत्या. आणि आज आमच्या तरुणांना हाताला काम धंदा मिळाला असता, नोकऱ्या त्या ठिकाणी मिळाल्या असत्या. बरोबर चुकीचं आहे?
आणि म्हणून आमच्या तरुणांच्या माध्यमातून या सरकारला आव्हान आहे की आता तरुण पुन्हा मुंबईला जाणार नाही, गावातच राहणार, गाव सोडणार, घरातच राहील, म्हातारा आई बापाची सेवा करेल. पण या सरकारच्या बोकांडीवर बसून आम्हाला हेच सांगायचं आहे की आमच्या तरुणांना स्वतःचे उद्योगधंदे उभे करण्यासाठी या सरकारनं बिनव्याजी 25 लाख रुपयाचं कर्ज दिलं पाहिजे. या पद्धतीची मागणी या ठिकाणी करतोय. आणि अतिवृष्टीचे पैसे तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले पाहिजे, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. त्याचबरोबर आमच्या महिलांचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा तात्काळ मार्गी लावले पाहिजेत. आणि आमच्या विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न आहेत, ते सुद्धा तात्काळ सरकारनं मार्गी लावले पाहिजेत. जर का या सरकारनं या संबंधित या सर्व प्रश्नावर या मागण्यावर निर्णायक भूमिका घेतली नाही तर साहेब तुम्ही आदेश द्या, वेळ पर्सन आमच्या भागात जर आले एक दोन मंत्री तर खूपसे जर म्हणतात तर खूपसून टाकेल तरी सुद्धा आमची शेतकरी तयार असणार आहे. कारण लोकसभेच्या निवडणुका समोर आहे, मतं मागायला येतात. माझ्या महिला भगिनींना सुद्धा आव्हान आहे, मतं मागायला येतील त्यावेळेस येतील. आपल्या खात्यामध्ये पैसे आले नाही, तुमचे कमिशन तुमचे व्याजाचे पैसे लोकांनी खाल्ले. जर का आता गावात आले तर त्यांना हातात पायातलं पायदान हातात द्यायचं आणि प्रश्न विचारायची तयारी सुद्धा आपली असली पाहिजे, लक्षात घ्या. अरे आपण बोलल्याशिवाय काही होत नाही, होते का? आणि म्हणून साहेबांना सुद्धा या ठिकाणी आपल्याला ऐकायचं आहे. यांना मी जाता एकच सांगेन की हत्याकांड गरिबांचे होते, तुमचे रक्त का घोटत नाही? हत्याकांड गरिबांचे होते, तुमचे रक्त का घोटत नाही? वस्त्या गरिबांच्या जाळल्या जातात, तुमच्या नयनी अश्रू का दाटत नाही? अरे नारीवर बलात्कार होतो, तुमचे काळीज का फाटत नाही? 20 वर्षापासून या गरिबाच्या मतावर राज्य करता, तुम्हाला लाज कशी वाटत नाही? तुम्हाला लाज कशी वाटत नाही? ऑगस्ट महिन्यामध्ये आमच्या CRP महिला आहेत, त्यांच्यासाठी 3000 रुपयाचं 6000 रुपये मानधन केलं ना? फक्त कागदावर शासन निर्णय घेतला पण पैसे टाकले का? ते सुद्धा तात्काळ नगदी स्वरूपामध्ये दर महिन्याला 6000 रुपये मानधन आमच्या महिलांच्या खात्यामध्ये टाकलं पाहिजे. आणि सकाळी या लोकांनी साहेब मेसेज टाकले, मेसेज पुरवले की ST बस सेवा बंद आहे आज, आहे ना? सकाळी मेसेज फॉरवर्ड केले. अनेक ठिकाणी लोकांना निरोप पाठवले की प्रशांत डिक्करला अटक झाली, आहे ना? प्रशांत डिक्करला म्हणून लोकांचे फोन, हा जो आपल्याला उशीर झाला, हे जे आपल्याला या ठिकाणी बसावं लागते, अर्धा तास तुम्हाला शिल्लक बसावं लागलं, हे कोणामुळे झालं? कारण त्यांना माहिती आहे हे जर लोक एकत्र आले की आपला प्रॉब्लेम आहे ना. खरं तर अरे आमच्यावर काय, आमचे तुम्ही मोर्चे काय मोडून काढायचा प्रयत्न करता, आमचं आंदोलन काय दडपता? साहेब आमच्यावर आरोप करतात. मी आता या ठिकाणी स्पष्ट केलं कोण कोण काय काय दिलं. आणि हे म्हणतात, काही भाजपचे चमचे चेले चपाटे म्हणतात की प्रशांत डिक्कर पैसा कुठून आणते, यायला चिंता पडली माझी पैसा आणण्याची. मी तुम्हाला विचारतो, 140 गाव पाणी पुरवठा योजना त्या ठिकाणी आघाडी सरकारनं मंजूर केले होते आणि तिच्यावर हा नाग साप बसला. त्यातलं कमिशन खातं आहे साहेब. 71 पोरं या योजनेवर आमचेच भाऊ काम करतात या संग्रामपूर जळगाव तालुक्यामध्ये. हे सरकार त्यांना 579 रुपये रोजाने पैसे देते, म्हणजे 17,300 रुपयांना पगार देते दर महिन्याले. आणि त्यातले ठेकेदारांना भामटा त्या लोकांचे पैसे म्हणजे 7,500 रुपये फक्त पगार देते, अर्धे पैसे. म्हणजेच आम्ही जे काम करतो आमच्या घामाचे पैसे तुम्ही खाता. इस्लामपूर डॅमच्या नावावर या लोकांना त्या चॉकलेट देते की मी असं धरण आणतो, मी तसं आणतो, आहे ना? इस्लामपूर डॅम इकडे आमच्या भागामध्ये आहे, जळगाव तालुक्यामध्ये. त्या इस्लामपूर डॅमच्या नावावर 72 गावचे पैसे या लोकांनी जमा केले भाजपवाल्यानं. याचेच कार्यकर्ते होते 72 गावात पैसे मागले. त्याच्या पावत्या सुद्धा शेतकऱ्याकडे आहेत साहेब. 72 गावातल्या लोकांचे पैसे जमा केले. एसडीओ कार्यालयावर ऑफिस केलं होतं, आहे ना? आणि ते ऑफिसही बंद झालं आता आणि पैसे गेले तिकडे, लोकांनी फक्त पावत्या. बरोबर आहे चुकीचं आहे? पण साहेब एवढं गारुडी आहे, एवढं गारुडी आहे, वेळेवर निवडणूक ती काही चॉकलेट देते ना. आमच्या मतदारसंघामध्ये 2019 मध्ये असं चॉकलेट दिलं. आता जिंदगीत 20 वर्ष आले कधी यानं 2 पोरं कधी नोकरी लागली, 1 पोरगा नोकरी लावला नाही. पण तो दुकान चालू केलं, मी केलं का आपल्या जनतेसाठी? यानं काय केलं की मी तुमच्या मुलांना सिक्युरिटी गार्ड मध्ये लावतो. 5000 विद्यार्थ्यांचे 5000 युवकांचे कागदपत्र घेतले, याच्या आईबापाचे मतदान घेतलं आणि निवडणूक झाल्यावर बंद कागदपत्र त्या जिन्ना फुकून दिले. बरोबर आहे चुकीचं आहे? स्पष्ट बोलतो. आणि साहेब ऑफिस आहेत ना,
सारे भाडोत्री आहे ते पगार आपला घेतात आणि काम त्याचं करतात. बरोबर आहे चुकीचं आहे? त्यावेळेस जर बैठक लावली असती तर आज आपल्याला उन्हात तपायची काही गरज होती का? आणि जे रिटायर अधिकारी आहेत का या भागातले, काही नातेसंबंधित असतील, काही जवळचे कार्यकर्त्याचे आई बाप असतील, ते रिटायर अधिकारी या ठिकाणी वसुलीला बसवले आहेत. खरं आहे खोटं आहे? इथं खुर्ची टाकून वसुली करतायत. आमच्या शेतकऱ्याचे काम होत येत नाही. जर त्या एजंटवर गेलं भाजपच्या तर त्यावेळेस काम होते. बरोबर आहे? काही एजंट आमच्या संग्रामपूर तालुक्यातही सक्रिय केले ते ना, एक दिवस पिचाळले चांगले आम्ही एक पोलीस आहे. आणि म्हणून आता अन्याय सहन करायचा, जो का अन्याय करायला समोर येईल त्याला पायाखाली तोडण्याचं काम आपल्याला करावं लागेल, लक्षात ठेवा. आणि म्हणून उशीर खूप झाला आपल्याला या ठिकाणी साहेबांना ऐकायचं आहे. सर्व या ठिकाणी मी सर्वांना विनंती करतो, आपले अर्ज आपल्याजवळ आहेत ना, अर्ज हातात ठेवा, एकमेकाजवळ देऊ. ज्याच्यानंतर खरं तर साहेब फार आमचा भाग हा शिस्तवान लोक आहेत, शिस्तीनं पाडतात आहे ना, शिस्त पाडतात. सांगितलं तो शब्द या ठिकाणी ऐकतात. एकदा शब्द दिला म्हणजे, कारण हे मुळामध्ये हे आमच्या भागामध्ये साहेब चळवळे गुंजल्या भाई के आर पाटलाच्या नावानं आहे ना. एक काळ होता की या मतदारसंघाचे आमदार भाई के आर पाटील होते. 15 वर्ष आमदारकी त्यांनी या भागामध्ये भोगली होते ना साहेब. असा दुष्काळ पडला होता, जनावरांना चारा नव्हता, आमच्या घरामध्ये अन्नधान्य नव्हतं. जुने लोक सांगतात 2-2, 4-4 दिवसापासून आमच्या घरामध्ये चूल पेटली नव्हती, अशी परिस्थिती ज्यावेळेस निर्माण झाली त्यावेळेस माझ्या भाई के आर पाटलांनी या जळगाव तालुक्यातील, या जळगाव शहरातील सरकारचे धान्याचे गोडाऊन खोलून या गोरगरिबांना धान्य वाटपाचं काम त्या ठिकाणी केलं होतं. तसे आमदार पाहिजे. आणि त्याच भाई के आर पाटलांचा विचार आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते, हे शेतकऱ्यांची चळवळ आम्ही या भागामध्ये वाढवत आहे आणि हे लोक ही चळवळ मोडीत काढण्याचा प्रयत्न करतायत. तुमच्या मनामध्ये अनेक वेळा अनेक संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न करतील. त्याचं काही खरं नाही, न्यायचं काय खरं आहे, तुम्ही गेले तुम्हाला काही भेटलं का मग आता अशी विचारतील ना. त्यांना आता मी सांगेन तुम्हाला याईनं काय काय खाल्लं. मी या ठिकाणी शब्द देतो, मी कोणते काम हाती घेतलं ते पुढं 2020-21चा पीक विम्याचा विषय माहित आहे तुम्हाला. असंच मोर्चाने आंदोलन काढले होते. त्यावेळेस आमदार कुठे पेपरला बातम्या छापत होते की प्रशांत निकल शेतकऱ्यांची दिशाभूल करते, शेतकऱ्यांना पीक विमा मिळत नाही. बरोबर ना? पण साहेबाचा आशीर्वाद, साहेबाची ताकद पुण्यात लाभली. त्या ठिकाणी साहेबांनी सांगितलं विमा मिळत नाही की या महाराष्ट्रामध्ये 288 आमदारांना जे जमलं नाही ते साहेबांनी त्या ठिकाणी करून दिलं. आणि या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या अंबानीला वाकून सलाम करतात, त्या अंबानीच्या घशातले 64 कोटी आणले तुमच्या खिशात टाकण्याचं काम खऱ्या अर्थानं साहेबाच्या आशीर्वादाने झालं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून ह्याच्या मागण्यात, ह्या सर्व मागण्या काही झाल्या तरी चालेल, जीव गेला तरी 72, पण जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांना, मजुरांना, महिलांना, विद्यार्थ्यांना, युवकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही. तुम्ही फक्त या ठिकाणी शांततेने ऐका, साहेबाला ऐकून घ्यायचं आहे. सर्वांनी अर्ज आपापल्या जवळ ठेवायचे आहेत. साहेबांचं भाषण झाल्यानंतर शांततेने तुमचे अर्ज घेऊन आम्ही 5 लोक साहेबाकडे जाऊ, SDO कडे. बरोबर आहे ना? आणि ते काय म्हणतात काय नाही त्यांचं ऐकून घेऊ आणि परत त्यांचा निरोप घेऊन तुमच्यापर्यंत येऊ. तुमची बशी तयारी आहे ना? जर आपण उन्हात राजो 12-12 तास, 14-14 तास काम करतो ना, आता तुम्ही थोडा 1 तास, अर्धा तास दम धरा, एवढ्या ठिकाणी विनंती करतो. आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. माझं म्हणणं आहे अर्ज तुमच्याजवळ राहू द्या. आदरणीय साहेबाचं भाषण संपेपर्यंत SDO असेल, तहसीलदार असेल, अर्ज घ्यायला इथे बोलू नाही आला तर मग काय करायचं मी सांगितलं तुम्हाला. देशाचा नेता 900 किलोमीटरवर येत असेल तर ATM ला इथं स्टेजवर यायला काही काम पडणार